नमस्कार, मी अरविंद आठले. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा. व्यास आणि व्यास हे सर्व विद्वत्तेचं प्रतीक मानलं जातं. कुठल्याही गोष्टीला व्यासोच्छिष्ट म्हणतात. कोणी स्वतः काही नवीन शोधून काढू शकत नाही, ते व्यासाने आधीच शोधलंय असं आपण समजतो. इतक्या व्यासांची थोरवी आहे. व्यास कोणाला म्हणतात? वर्तुळातली सगळ्यात मधली जी मोठी रेखा असते तिला व्यास म्हणतात. व्यास हा सर्वश्रेष्ठ सर्वात मोठा असा मधला भाग आहे वर्तुळाचा. या विश्वाच्या ह्या वर्तुळामध्ये हे व्यास सर्वांना मार्गदर्शन करीत असतात. व्यास हे सगळ्या वेदांचे कर्ते आहेत, महाभारताचे कर्ते आहेत. सगळ्याचे व्यासा इतका विद्वान कोणी झाला नाही. तर त्यांचं स्मरण आपण म्हणून ह्या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतो आपण. गुरु कोण? जो तुमच्या डोक्यात प्रकाश टाकतो. आपल्याकडे एक फार सुंदर त्याच्याविषयी म्हटलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जिथे कुठे मी मस्तक टेकतो आहे त्या त्या ठिकाणी तू आहेस. गुरु सर्वत्र भरलेला आहे हे आपण म्हणतोय याच्यामध्ये. आणि या गुरुची महती सांगावी तेवढी थोडी आहे. त्याच्याशिवाय काही होत नाही. आपलं कुठलंही पान त्याशिवाय हालत नाही. आपलं अज्ञान दूर करण्याचं काम, अंधकारातून उजेडात आणण्याचं काम, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणण्याचं काम हा सद्गुरू करत असतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. असं इतकं गुरुला सार्वत्रिक मानलं पाहिजे. सर्वात त्याचं अस्तित्व आहे. जड असो, चेतन असो, अजून काय असो, सृष्टीतला एकही असा भाग नाही की ज्याच्यामध्ये गुरुचं अस्तित्व नाही. इतके गुरुला थोर माना. गुरु हा अत्यंत समजायला कठीण आहे. तसा आपण जड गुरुला गुरु समजतो, शरीराला गुरु समजतो आणि त्यामुळे अनेक वेळा फसगत होते. अनेक ठिकाणी माणसं चाचपडत असतात. त्या प्रत्येक ठिकाणी जे या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी ते मिळेल, त्या ठिकाणी ते मिळेल असं आयुष्यभर भटकतच राहतात. एका ठिकाणी मन स्थिर ठेवणे. अरे त्या जिथे कुठे बघशील, ज्या कुणात बघशील तिथे तो गुरु आहेच ना. तर ही जी गुरुत्वाची व्यापक व्याख्या आहे ती आपण समजावून घेतली पाहिजे. गुरु हा प्रचंड मोठा आहे. गुरु इतकं मोठं दुसरं काय नाही, तो व्यास आहे. त्यामुळे या गुरुला समजावून घेणं हे पहिलं आपलं काम आहे. गुरु हा जड शरीर नाही, त्याला काळ वेळ नाही. तो आजही आहे, कालही होता, हजारो वर्षापूर्वी होता आणि हजारो वर्षापुढेही तो राहणार आहे. असं जे सर्वव्यापक असं जे तत्व आहे ते गुरु आहे. तुम्ही 4 लोकांना भजायला हरकत नाही, पण त्या त्या ठिकाणी एकच ह्याला पहा, एकच गुरु तिथे सगळीकडे वास करतोय हे बघा. तो तुम्हाला कुठल्या रूपात येऊन मार्गदर्शन करेल हे नाही सांगता येत. कारण तुमची शक्ती, डोळ्याची जी शक्ती आहे ही त्याला पाहण्या इतकी तीव्र आहे का नाही ही शंका असल्यामुळे आपण हा व्यापकत्व ठेवावं. आपण कितीही म्हणलं तरी अज्ञानीच आहोत. आपलं अज्ञान आपल्याला समजत असो का नसो, आपण अज्ञानी आहोत. जोपर्यंत पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत आपण अज्ञानी आहोत. आणि त्यामुळे गुरुला सर्वत्र पाहण्याची जी काही ताकद आहे ती आपल्यात हळूहळू यावी. मी हे वारंवार माझं वाक्य सांगतो की मला पहिला उपदेश हा झाला की मी तुझ्या आहे तसा इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात मला पाहायला शिक. हे वाक्य माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे आणि हे वाक्य यात काही फरक नाही आहे. हा प्रत्यक्ष गुरुमुखातून आलेला उपदेश आहे. केवळ काही वेळा असं तर स्मरण आलं ना
तरी गलबलून येतात. त्यांचे प्रचंड उपकार. माझं जीवन एकेकाळचं खा प्या मजा करा या प्रकारे जीवन जगत असलेला मी, एका किडे वळवळतात तसा वळवळणारा मी या सृष्टीच्या समाचार ह्याच्यामध्ये सृष्टीमध्ये, तो आज कुठल्या कुठे त्यांनी आणून ठेवले. हे जे आणण्याचं काम आहे, हे बोट त्यांनी धरलं नसतं तर हे झालं नसतं. आज कुठल्याही गोष्टीतलं ममत्व वाटतं आणि ममत्व वाटत नाही अशी दोन्ही स्थिती आहे आणि नाही. प्रेम आहे आणि प्रेम नाही. आस्था आहे पण आस्था नाही. असं काहीतरी एक विचित्र असं स्मरण मधलं जे अलिप्तता जी येते, ही अलिप्तता म्हणजे गुरु असं मला वाटतं. तो गुरु आतच आहे, तो आत आहे. मला पहिलं जे वाक्य झालं त्याच्यात हेही म्हटलं की आय एम विदिन. आय एम विदिनचा अर्थ काय? अरे तो तुझ्यातच आहे, तुझे आहे तुझं पाशी, परंतु आपण माझ्याकडे असून मी बाहेर भडकत बसतो. व्याख्याला कळसा ते काय जे काय व्याख्या हे आहे ती म्हण. आणि जगभर आपण सगळीकडे ते सुख तो गुरु सगळा शोधत बसतो. खरोखरच ते आहे का असं बाहेर? ते आत आहे. आणि आत आहे हे ज्ञान आपल्याला नसल्यामुळे आपण सगळीकडे त्याला पाहत राहतो. चांगल्या भावनेने पाहतो, अज्ञानातून पाहतो, ज्ञानातून पाहतो, सगळा प्रयत्न करतो, परंतु यश येतं असं नाही. हे यश केव्हा येईल? तुमची खरी भावना त्या ठिकाणी होईल. ही भावना करणाराही तोच आहे. ती भावना एका रात्रीत होत नाही. तुम्ही किती तो तुम्हाला हे काय फिरवायला लावतो, तोही तोच फिरवायला लावत असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर एक दिवस तो तुम्हाला सांगतो तो कोण आहे. त्या क्षणी आपल्याला गुरु भेटल्याचा आनंद, गुरु तत्व समजण्याचा आनंद, ते ज्या दिवशी समजलं त्या दिवशी तुमचं मन नितळ होऊन जातं. भेदाभेद अमंगळ हे तुम्हाला लक्षात येतं. स्त्री पुरुष नपुसक यातलं काही नाही. गरीब श्रीमंत नाही, काळा गोरा नाही, ही जात तो जात हा ब्राह्मण तो, हे कुठलं आलं होय? नाही आहे. हे सगळे तुमच्या मनाचे, तुमच्या गैरसमजांचे सगळे खेळ आहेत. आपली संस्कृती इतकी खरोखर प्रचंड मोठी आहे. दुर्दैवाने ती संस्कृती आपण समजत नाही का? अज्ञानात लोळणारे किडे आहोत आपण, आणि त्यातच आपल्याला आनंद वाटतो. आनंदाच्या व्याख्या सुद्धा तुपुंज आहेत आपल्याला. तुमची जी कपॅसिटी असते तेवढाच तुमचा आनंदाची व्याख्या असते. ही व्याख्या वाढत गेली पाहिजे. सच्चित आनंद ही जशी त्या परमेश्वराची हे आहे, जे अत्यंत पोचलेले महात्मे असतात ते सच्चित आनंद या अवस्थेत असतात. ते सतत आनंदात असतात. हे सतत आनंदात असणं म्हणजे काय आहे? त्यांच्यावर झालेली गुरुची कृपा आहे. हे सातत्याने आनंदात असणं, आनंदाची व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. आनंद अशी काही एक अवस्था ज्यात चिंता नाही, ज्यात दुःख नाही, ज्यात आनंद नाही. आनंद सुद्धा आनंदाच्या पलीकडे आहे अजून. हा जो सच्चित आनंद आहे, या आपण समजणाऱ्या आनंदाच्याही खूप पुढे आहे. तो आनंद शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि गुरु जेव्हा आपल्याला भेटतो, आपलं बोट जेव्हा पकडतो, तेव्हा आपल्यातलं हे अंधकाराचं सगळं जे काही जाळं आहे हे आपल्या प्रकाशाने तो दूर करतो. हा प्रकाश आत पडला पाहिजे. मग त्या ठिकाणचं या ठिकाणी आपोआप येतं. ते ठिकाण वेगळं राहतच नाही, ते ठिकाणच इथे सम्मिलित होऊन जातं आपल्या हृदयामध्ये. हृदयाकाश, त्या हृदयाला आकाशाची गवसणी येते. आकाशा इतकं ते हृदय मोठं होतं, आकाशा इतकं ते मन मोठं होतं. आणि ह्या मोठ्या झालेल्या मनातले सर्व भाव नष्ट होतात. म्हणून मग अशी सांगितलं, जे काही गरीब कुठलाही भेदच राहत नाही. हा भेद न राहणं हे संतत्वाचं लक्षण आहे, हे सद्गुरूचं लक्षण आहे. सद्गुरू कधी कुणाला, जसं आपण देवाला म्हणतो की तो भक्त अभक्त असा कुठलाही भेदाभेद करत नाही.
हा माझा भक्त आहे म्हणून त्याच्यावर जास्ती कृपा असं होत नाही. असं असेल तर तो परमेश्वरच नाही. त्याला सगळे सारखे असतात, गुरुला सगळे सारखे असतात. तुम्हाला वाटलं तुम्हाला गुरु नाही, तरी गुरुला तुमची काळजी असते, फक्त ती तुम्हाला माहिती नसते. आणि त्याच्या दृष्टीने विचार करण्याची तुम्हाला सवय नसल्यामुळे ती गुरुची काळजी केलेली तुमची तुम्हाला समजत नाही. शेवटी असं आहे की तो आहे न्याय करता. तुमचा परड्यात ह्याच्यात काय घालेल तो, तुमचं जे आहे ते घालणार. तुम्ही 52 कशी सोनं असाल तर तुमच्या पदरात तो 52 कशी सोनं घालेल. तुम्ही दगड असाल तर तुमच्या पारड्यामध्ये तो दगड टाकेल. तुम्ही कोण आहात हे त्यांनी तुम्हाला काय दिलं यावरून समजा. ज्या अर्थी त्यांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, ज्या अर्थी तुम्हाला त्यांनी भोग दिलेले आहेत, त्या अर्थी तुमचं कर्म तसं असलं पाहिजे म्हणून ते त्यांनी दिलेले आहेत. तो न्यायाधीश आहे. तो इकडे तिकडे काही करत नाही. त्याच्या मनाचा भाग तो ठेवत नाही तिथे. तुमचं जे आहे ते तुम्हाला देणार. आज साध्या देवळात गेलं तुम्ही, नारळ त्यानं देवाला दिला तर तो फोडून अर्ध बक्कल तुम्हाला देतात, वेगळं काही देत नाही. कुणीतरी आलेलं त्यांच्याकडे जमा झालं त्यातलंच देणार ना. हा भाग आपण जर बघितला तर हळूहळू आपल्या लक्षात गुरुत्वाचं व्यापकत्व येतं. हे व्यापकत्व प्रचंड मोठं आहे. गुरु समजावणं, आतला गुरु समजून घेणं, तेव्हा तुम्ही व्यापक होता आपोआप. शब्दांच्या झालरी तुम्हाला लागत नाहीत, विद्वत्तेच्या झालरी तुम्हाला लागत नाहीत, कारण तुमचं जे ज्ञान आहे ते आतून आलेलं आहे. हे आतून आलेलं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. त्याच्यासाठी 10 पुस्तकं वाचण्याची गरज नाही, 10 ग्रंथ वाचण्याची गरज नाही, भगवद्गीता मुखोद्गत करण्याची गरज नाही, वेद पठण करण्याची गरज नाही. कारण ज्ञान हे या सगळ्यांच्याही पलीकडे आहे. मला मोठी काही वेळा, अनेक वेळा ही गंमत वाटते. तथाकथित जे काही ज्ञानी माणसं असतात, कशाला ज्ञान समजायचं हे सुद्धा डिसाईड करण्याची खरी त्यांच्यात काल्पनिक ज्ञान असतं सगळं. यात ज्ञान भरलेलं आहे. ज्ञान काही वस्तू आहे कुठली तर भरलेली. ज्ञान ही अवस्था आहे. ती अवस्था सर्व विश्वभर पसरलेली आहे. ती तुमच्यात आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे म्हणतो आपण. तर ब्रह्मांडी काय आहे माहिती आहे का आपल्याला? आपला पिंडी काय आहे हेच माहिती नाही, तर ब्रह्मांडी काय आहे हे माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. आपण किती अज्ञानी आहोत याची आपल्याला कल्पनाच नाही आहे. त्यात सुद्धा अज्ञान आहे. हे सगळं ज्ञान घालवण्याचं काम सद्गुरू करत असतो. एक ना एक दिवस तो तुम्हाला त्याच्या मिठीत घेतो. मी मागे तुम्हाला सांगितलं की गुरु मिळत नसेल तरीही आचरण शुद्ध ठेवा, तो एक दिवस चालत येईल. तुमच्या मनातली भावना शुद्ध ठेवा, तो एक दिवस चालत येईल. जशी तुम्हाला त्याची गरज आहे तशी त्यालाही तुमची गरज आहे. कारण त्याला ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. जगातलं अज्ञान दूर करायचं आहे त्याला. आणि हे दूर करण्यासाठी त्याला जे दूत हवे आहेत ते त्या पातळीचे पाहिजे. तुम्ही त्या पातळीचे होण्याचा प्रयत्न करा, ते आपोआप ज्ञान तुम्हाला तो आणून देईल. हे जे काही ज्ञान भरलेलं आहे हे पुस्तकांमध्ये भरलेलं नाही आहे, हे विद्वत्तेत भरलेलं नाही आहे, हे ओरेटरीमध्ये भरलेलं नाही आहे, हे अहंकारात भरलेलं नाही आहे, हे दुःखात भरलेलं नाही आहे, हे सुखात भरलेलं नाही आहे. ते या सगळ्यांच्या परे आहे. म्हणून व्यास ही सर्वश्रेष्ठ सर्वात मोठी रेषा वर्तुळातली सरळ रेषा अशी काढली तर वर्तुळात खूप मोठी वाटेल तेवढी रेषा मोठी होऊ शकते. पण नाही, ही सरळ आहे. त्याच्यात बाक नाही आहेत, त्याच्यात वाकडेपणा नाही आहे, त्याच्यात नीचपणा, त्याच्यात बाकी दोष नाही आहेत, म्हणून तो सरळ आहे. एखाद्या माणसाला आपण म्हणतो हा खूप सरळ माणूस आहे, साधा आहे. तसे ते व्यास सरळ आहेत, साधे आहेत. पण आपल्या इतक्या कल्पनेच्या व्याख्येमध्ये ते काही असं काही आपण गुंतवून टाकतो की ते काहीतरी अगदी त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. असं काहीतरी ते आहे गुरुत्व. गुरुत्वाकडे पोचायला स्वभाव सरळ पाहिजे, चक्केपंजी आत नाही पाहिजे, कपटी वातावरण आत स्वभाव नाही पाहिजे, दुसऱ्याचा द्वेष
करणारं नाही पाहिजे. मदमोह मत्सर हे सगळे काही षडदोष आहेत, हे तुमच्यात नको आहेत. त्या क्षणी तो येईल आणि हे नको आहेत ही मनापासून ज्याची भावना आहे त्याच्यातले ते हळूहळू नष्ट होतील. हे नष्ट होण्याची वाट पहा. तितिक्षा ही सगळ्यात मोठी उपासना आहे, वाट पाहणे. मला गुरु मिळण्यासाठी 20 वर्ष लागली हो. या 20 वर्षात मी कधी नाराज नाही झालो, निराश नाही झालो. मला माहिती होतं एक ना एक दिवस हे येणार आहे आणि तसं ते आलं. आणि जे आलं ते अत्यंत मी संपलोच त्या ठिकाणी. तुम्ही संपले पाहिजे, तुमचं अस्तित्व संपलं पाहिजे, ते त्याच्यात सम्मिलित झालं पाहिजे. ते आहे गुरु. गुरु समजावून घ्या. कुठल्याही व्यक्तीत कुठल्याही शरीरात तो नाही आहे. कारण त्याला तेवढ्यापुरतं सीमित करणं ही चूक आहे, ही त्याचा अपमान आहे. ती शक्ती इतकी प्रचंड मोठी आहे की ती हजारो लोकांच्यात जाऊन पुन्हा तितकीच राहील शिल्लक. जसं शून्यात शून्य मिळालं आणि शून्याला शून्याने गुणलं भागलं तरी शून्य राहतं, तशी ती इतकी अफाट शक्ती आहे, कितीही ठिकाणी वापरलं तरी ती तेवढीच शिल्लक आहे. असा तो शून्याचा अर्थ आहे. शून्य म्हणजे खरंच शून्य नाही, शून्य म्हणजे अफाट, ज्याची व्याख्याच नाही. इथे कितीही टाकलं तरी वाढत नाही, किती काढलं तरी संपत नाही, असं ते शून्य आहे. असा तो गुरु आहे. तो तुमची परीक्षा घेतो आणि त्याने घेणं ते आवश्यकच आहे. कुठेतरी अज्ञानाला ज्ञान पाजण्याचा अर्थ नसतो, ते व्यर्थ जातं वाया. थोड्याशा ज्ञानाने फुगलेले लोक तुम्ही बघता, मग ती बेडकी आपण बैल आहोत असं समजून जाते. एक व्यावहारिक उदाहरण दिलं मी तुम्हाला. आज समाजात अशा लोकांची स्थिती आहे बेडकी पण स्वतःला बैल समजतात. तर हे आपण या सगळ्यापासून दूर राहावं. आपण वातावरण स्वच्छ ठेवावं, आपण चांगलं वागावं, आचरण शुद्ध ठेवावं. आपला घडा आहे तो रिकामा ठेवावा. घडा पूर्ण भरला आणि त्यात तुम्ही किती नंतर टाकलं तरी त्यात जायला जागाच नाही आहे. आज जायला जागा ठेवा. तुमचा घडा भरलेला आहे तो रिकामा करा. विचारांची ओझी, कल्पनांची ओझी तुमच्या या घड्यामध्ये जी काही सगळी भरलेली आहेत ती काढून टाका. जळमट आहेत ती. ही जळमट काढाल, तो घडा जेवढा रिकामा कराल तेवढं त्या देणाऱ्याला त्यात काही टाकता येईल. फाटकी झोळी घेऊन आपण भीक मागू शकत नाही, कारण ज्याने घातली तर ती गेली खाली, कारण ती फाटलेली आहे. तर आपली झोळी फाटकी नाही ठेवायची. आपली झोळी नेहमी व्यवस्थित मजबूत ठेवायची, रिकामी ठेवायची, तेव्हा तो घालेल. पण आपल्या ज्ञानाने, तथाकथित ज्ञानाने आधीच आपली झोळी एवढी भरलेली असते की तो बिचारा आला तरी द्यायची इच्छा असली तरी देऊ शकत नाही, कारण तुमच्या झोळीत जागा नाही. आपण झोळी पसरलेली आहे. भिक्षेला केवढं महत्त्व दिलं आपल्या इथे. हे भिक्षा आपल्याला मागायची आहे. हे भिक्षा मागण्यात कुठली लाज वाटायचं काही कारण नाही. भिक्षा आणि भीक यात फरक आहे. तेव्हा हा फरक लक्षात घेऊन आपण गुरुचं स्तवन करावं, गुरुला शरण जावं. आणि हे शरण गेल्यानंतर तो आपल्यावर कृपा करेल. तो प्रचंड प्रेमळ, तो त्याला आपण माताच म्हणतो. तेव्हा ही जी माता आहे ही तुमच्यावर प्रसन्न होऊ दे, तुम्हाला तुमच्या संकटातून दूर करू दे. मानसिक संकट, मी आर्थिक आणि असं म्हणत नाही आहे. मनाच्या शुद्धतेचं संकट, जे मन अशुद्ध आहे ते संकटमय आहे, यातून तो तुम्हाला बाहेर काढू दे. तुमच्यावर त्याची कृपा असू दे. एवढं या ठिकाणी बोलून मी इथे थांबतो. गुरु समजावून घ्या.